बस ना. हो सर. बाय द वे, हा माझा मित्र अक्षय. हा अक्षय, हाऊ आर यू? गुड सर. हे घ्या, हे तुमच्यासाठी. हे काय? अरे वा, पेढे. काय विशेष? मला माझी नोकरी परत मिळाली. अरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तुम्ही उदय सरांशी बोलला, त्यांना माझी बाजू समजावून सांगितली म्हणून हे शक्य झालं. अरे नाही रे बाबा, मी काय त्याला बाजू बिजू समजावून नाही सांगितली. मी त्याला फक्त म्हटलं, साठ्या आपणही कधीतरी तरुण होतो, आपणही कधीतरी चुका केल्या आहेत नाही का. हा तुमचा मोठेपणा आहे सर. नाही तर प्रत्येक सक्सेसफुल माणसाला असंच वाटतं की आपण एकदम परफेक्टली जन्माला आलोय. चुका सगळ्यांकडनंच होतात ना सर. करेक्ट. प्रत्येकच जण चुका करतो रे, पण त्या सुधारायची संधी फार कमी लोकांना मिळते. ती तुला मिळाली. यू लकी. सोम एक सांग, बघ पटतंय का? तुझ्या बॉसच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा, तुझ्या जॉबच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा तुला माहिती आहे. आता तुझ्या अपेक्षांचा शोध घे आणि त्या फॉलो करून बघ. कोणासाठी काहीतरी वेळेत आणि चांगलं करणं यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी चांगलं वेळेत करून बघ. हे काम करताना आणि काम केल्यावर तुला जो आनंद मिळेल ना, तो आनंद लाईक आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असेल. सो ऑल द बेस्ट फॉर द सक्सेस. थँक्यू सो मच सर. आम्ही येतो. अरे मी तुम्हाला कॉफी ज्यूस काहीच नाही विचारलं. सॉरी. काय ते हॅव समथिंग. अहो नाही नाही नको, खरंच नको. आई घरी वाट बघत असेल ना. आम्ही येतो. हा चला. हे बघ मी ना पाणी छान गरम गरम करून आणलंय, त्यात थोडंसं मीठ घातलंय. हा तू पाय ठेवून बस. का हो? अगं पाय लचकलाय ना तुझा. नाही हो, पण आता बरा झाला ना तो. हो कधी कसा? अभिजित राजेंनी तो स्प्रे दिला ना, त्याने एकदम बरंच वाटून गेला हो मला. हो का? हो. शुभ्रा. हे शुभ्रा. हाय. हाय. सोहम काय यार, तू शूज घालून आलाय आतमध्ये. किती वेळा सांगायचं तुला सोहम, तू दरवेळी असंच वागतो. आई त्याला बोला काहीतरी. हे बघा. अरे बबड्या, का असे शूज फेकलेस बाळा? माझ्याकडे द्यायचेस, मी नेऊन ठेवले असते ना. खराब होतील ना तुझे शूज. आई तुम्ही त्याला ओरडताय का त्याला बिघडवताय? ओके, तू खूप जास्त बोलतेस म्हणून सगळ्यात आधी पेढा तुला. अरे पण काय झालंय सोहम? आई ओके तू खा ना आधी. आई तू पण घे पेढा. घे तू, घे आणि आजोबांना पण दे. अरे हो, पण काय झालंय सांगशील का नाही? अगं मला माझी नोकरी परत मिळाली आहे. काय? वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. किती भारी. मस्त रे. बबड्या, आई अगं काय करते तू? सारखं सारखं काय रडत असते? डोळ्यांमध्ये नळ बसवलेत का? तुला माहिती असं रडून पनवती लागते. ए सोहम, पनवती वगैरे असं काहीही नसतं. आणि आईची दृष्ट तिच्या मुलाला कधीच लागत नाही. अरे त्यांना आनंद झालाय तुला जॉब परत मिळाला म्हणून. पण मला सांग ना, तुला जॉब परत कसा मिळाला? मला एक महत्वाचा प्रोजेक्ट आला होता ऑफिसमध्ये, जो माझ्या एक्सपर्टीज शिवाय पूर्ण होणार नव्हता. काय नाही, बॉसला माझी आठवण आली आणि आला नाक घासत माझ्याकडे. उदय सर, तुझे बॉस तुझ्याकडे नाक घासत आले. तू अभिजित राजेंची मदत मिळवलेली नाहीयेस ना सोहम? कशाला? मी त्यांची मदत कशाला घेईन? तुला सांगितलं ना, बॉसला माझी आठवण आली, तो आला माझ्याकडे. मला माहिती होतं हेच होणार, म्हणून तुला नव्हतं सांगितलं माझी नोकरी गेली आहे. पण ठीक आहे, एनिवेज तुझ्या न बोलण्याने मला काही फरक पडला नाहीये. अरे नाही राजा, म्हणजे मी कसं सांगू तुला? मला अभिजित राजेंची. सोहम हे बघ, आईनी काय मी सुद्धा तुझ्यासाठी शब्द टाकला नसता. अरे अशा नोकऱ्या ह्या वशिल्यावर नाही मिळवत, टॅलेंटवर मिळवतात. एनिवे मला आनंद झाला की तुझ्या टॅलेंटवरच नोकरी मिळवलेली आहेस. तशीच मिळवली आहेस ना? अगं हो ना शुभ्रा, तू काय अशी सारखी संशयाने बघत असते का माझ्याकडे?
तुला ना CID मध्ये जायला हवं होतं. एनिवेज आता नोकरी मिळाली आहे ना मला, मग खुश हो ना, हस ना. मी आलोच. आई नका जास्त विचार करू. तुमच्या मुलाला नोकरी मिळाली आहे. आता विचार नका करू काही. ओम भद्रदाराय अभद्रपापघाताय नमः. असावरी नैवेद्य. आले बाबा. अरे रोज नैवेद्य लागतोय, ठाऊक आहे ना. तरी रोज रोज सांगावं का लागतं? एक दिवस न मागता कधी आणून देणार नैवेद्य? अहो बाबा, हे बघा इथे घ्या. आता झाकून ठेवलंय तर मला कसं काय कळणार? आजोबा झाकण काढून पाहिलं की काय? भीत भेय भीती भंजन. आई, सॉक्स, वॉलेट, रुमाल, डब्बा, चल लवकर दे ग. रोज काय सांगायला लागतं? ए सोहम, तुझं काय रे? मी पण रोज तुझ्या बरोबर ऑफिसला जाते. मी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हाताने करते ना. मग तुझं तुला नाही करताय? आणते आणते. हे घ्या. हा घ्या, हा तुझा डबा आणि हा तुझा. वेळेवर खा दोघ जण. थँक्यू. सोहम, हे घे बाळा, हे सॉक्स घे. हा, हे तुझं पाकिट, हा रुमाल आणि अगो हे शुभ्रा, त्याच्या हातावर जरा दही साखर ठेव ना ग. पहिला दिवस आहे ना ऑफिसला जाण्याचा. पहिला दिवस म्हणजे काय? जुन्या नोकरीवरून काढून टाकलं की काय तुला? आई जरा विचार करून बोलत जा ना तू. आजोबा, सोहमला प्रमोशन मिळालं ना त्यानंतरचा पहिला दिवस असं म्हणत होते आई. अरे प्रगती होते ना, मग मोठ्यांचा आशीर्वाद नको का घ्यायला? आता तुला वळणच लावलं नाही आईनी, तर तुला कसं कळणार म्हणा. इकडे हो. देवाला नमस्कार कर आणि मला नमस्कार कर. वेळेवर डबा खा, सांभाळून जा दोघ जण. हो. नीट जा रे बाळा. घेतलंच ना सगळं? हो घेतलं. बाय आई. बाय बाय. आजोबा येतो. हा, आजोबा येतो. हा, सांभाळून. सावकाश. अरे किल्ली घे. ही घे. चल सावकाश. हा, सोहम काहीतरी विसरला असणार. गुड मॉर्निंग मॅम. सरांनी हा केक पाठवलाय स्पेशल तुमच्यासाठी. अरे विश्वास, म्हणजे मी कसं घेऊ तो बाळा? विश्वास, तू इथे कुठे थांबलायस? हा केक यांच्यासाठी नाहीये. सर तुम्हीच म्हणाला होतात ना हा केक स्पेशल व्यक्तीसाठी म्हणून. ती स्पेशल व्यक्ती म्हणजे या नाही, ती स्पेशल व्यक्ती म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञाला फ्रेश फ्रूट केक आवडतो ना, म्हणून तिच्यासाठी मी स्पेशल बनवलाय. विथ नो शुगर, लो फॅट. सॉरी अरे विश्वासचा गैरसमज झाला की ती स्पेशल व्यक्ती तूच आहेस. त्याला काही कळत नाही. सॉरी तुला डिस्टर्ब केलं. सॉरी म्हण. आय एम सो सॉरी मॅम, मला खरंच माहित नव्हतं. आता आपट तू दार. आपलं हे लावून घे तू दार. हा, विश्वास, हा सर. त्या प्रज्ञेच्या घरी काय झालं तरी मला सोडून जायचं नाही. तिथेच थांबायचंस. तू पुढे हो. अरे कोण आहे दाराकडे? ते अभिजित राजे होते. तो चप्पल चोर. अरे मग गेला कुठे तू? वा, खूप छान आहे केक. माझा आवडता पायनॅपल आहे. मग झाली का तयारी? मला काय पदार्थ शिकवणार आहेस त्याची? माझी सगळी तयारी झाली आहे. मी की नाही आज तुम्हाला एकदम वेगळा पदार्थ शिकवणार आहे. पांढऱ्या साबुदाण्याची खिचडी. हो. विश्वास, तू का थांबलायस? तुझं काम झालं, जा तू. मॅम ते सरांनी थांबायला सांगितलं होतं ना. हा, त्याचा उपास आहे ना. मग आपण आणायचे साबुदाण्याची खिचडी बनवतोय तर तो खाऊन जाईल. हो. नाही नको. म्हणजे काय आहे ना अभिजित, आज मी तुम्हाला जी साबुदाण्याची खिचडी शिकवणार आहे ना, ती माझी एकदम सिक्रेट रेसिपी आहे. ती मला फक्त तुम्हाला शिकवायची आहे. जा रे बाबा तू. मॅम मी थांबतो ना.
डोंट वरी, मी नाही बघणार तुमची रेसिपी. हा, आणि त्याची मदतही होईल आपल्याला. हो हो. मदतीला ना? हो, थांब ना तू. पण काय रे, मला नक्की मदत करशील ना? हो मॅम, तुम्ही सांगाल ते करेन. ओके. हो. मग ऐक, हे घे पैसे घे, आणि माझ्या सासऱ्यांचं ना हे औषध घेऊन ये प्लीज. अरे थांबलास काय, जा ना. हो हो. चला अभि, आपण केक खाऊया. केक 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 नंतर आधी खिचडी. तुझ्याकडे खलबत्ता आहेच. हे दाणे घेऊन त्यात कूट. दाण्याचं कूट लागेल ना खिचडीला. मी गाणं लावतो. गाण्याच्या तालावर गाणं ऐकत ऐकत आपण खिचडी बनवूया, चालेल? हो चालेल. हो. इथं नाही, हे फुटेल सगळी काजबीज. हो हो. तुला खाली बसावं लागेल. खाली बसून? हो ऑफकोर्स. बर, बसते. मी गाणं लावू? कसले आवाज येतात वरून? गाणी वगैरे लावली आहेत की काय? काय पचपचित ओरड गेलाय? काहीतरी कुठण्याचा पण आवाज येतोय. काय चाललंय कोण जाणे? मी काय बोलतोय आणि तू काय बोलतेस? काय झालं बाबा? काय झालं बाबा? काय वरण किती पचपचित झालंय. भाजी सुद्धा तिखट नाही. जेव्हा असंच वाटत नाही. भूक मरतेय माझी. भजी वाढ. अहो, आवळ्याचा कोवळा ऐकू येतोय का तुला? भजी वाढ, भजी, भाजी नाही. अहो तुम्ही बाबा भाजीच म्हणाला होतात ना. आता मला खोटा अंडा ठरव. भजी म्हटलं, भजी. हो घ्या. वर काय ठोकाठोक चालले? मी पटकन आले हो बाबा. बारीक झाले शेंगदाणे. आता आता मी काय सांगू? तू मला शिकवणारस ना, तू सांगायचंस. हा, आता आपण केक खाऊया. मला भूक लागली. केक खायची फारच घाई झालेली दिसते मला. हो. बरं चल खा. छान छान. अभि, तुम्हाला माहितीये का, नुकताच माझा वाढदिवस होऊन गेला. हो, काय सांगतेस काय? कितवा? जास्त नाही, फक्त 22. ते सोडा हो. तुम्हाला माहितीये, आता माझा वाढदिवस गेला ना, तेव्हा मला स्वप्न पडलं होतं. मी स्वप्नात बघितलं की तुम्ही खास माझ्यासाठी केक घेऊन आलाय. तुम्ही कापतेय आणि तुम्ही तुमच्या हाताने मला भरवताय. अभि, आज माझं ते स्वप्न पूर्ण होणार. स्वप्न काही खरी नसतात. आणि आज तुझा वाढदिवस कुठे आहे, नाही का? मग आहे असं समजूया ना. मी केक कापते. हा, हॅपी बर्थडे टू मी. बोला ना. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू.
घाला ना का केक घाला घा घाला ना मॅडी, हा मी त्या प्रज्ञाच्या घरी आहे. हा खिचडी शिकून येतोय. रेस्टॉरंट काय ठीक आहे ना? गर्दी आहे. गद गद गद. हा मी नंतर बोलतो तुझ्याशी. एक महत्वाचा कॉल करायचा होता. चला 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 कामाला सुरुवात करूया. काय अभि, तुम्ही मला पण केक भरवला नाही आणि तुम्ही पण खाल्ला नाही. मी भरवते तुम्हाला. तोंड उघडा. मोठा मोठा करा. खा. सावरी ताई, तू पण काय वेळ बघून येतेस ग? बघितलं ना अभि, आमच्या इथली लोक कशी सरळ घरात शिरतात ते. सॉलिड बॉन्डिंग आहे आमचं. अगं दरवाजा उघडा होता म्हणून मी. अगं हो, पण बाहेर उभं राहून पण बेल वाजवता येते ताई. जाऊ देत, मी शिकवेन तुला हळूहळू. ए तुला माहितीये ताई, अभि आहे ना खास माझ्यासाठी केक घेऊन आलाय. बघ ना किती मोठा आहे. तोच खात होतो आम्ही. प्रज्ञा उरलेला दे असा. नाही नको, मला नाही आवडत केक. अगं घे ग. पण काय ग, तू कशाला आली होतीस? अगं ते वरून कुटण्याचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांना झोपायचं आहे ना. अगं मी शेंगदाणे कुटत होते. अरे हो अभिजीत, आपण आसावरी त्याला शेंगदाणे द्यायला हवे होते. तिने पटकन कुटून दिले असते. तिला घरकाम करायला भारी आवडतं. हो हो, म्हणजे काय पटापट काम करते होई. ऑलिम्पिक मध्ये एखादा घरकामाचा खेळ असता ना तर हिला गोल्ड मेडल मिळालं असतं. काय सांगतेस? बर चल आपण आपल्या कामाला लागूया. तुम्हाला माहितीये अभि, आसावरी ताई आहे ना आमच्या बिल्डिंग मधली बटाटा आहे. बटाटा म्हणजे कुठली भाजी वाढवायची असेल ना तर आपण कसा बटाटा घालतो तसंच. आमच्या इथे कुणालाही कसलीही गरज लागली तर आसावरी ताई आमचा बटाटा. काय ग, हो ना? अगं त्यावर ना आठवलं, तुझ्या घरी बटाटे आहेत का? आम्हाला साबुदाण्याच्या खिचडीसाठी लागतील ना. बघते. आणते. बघितलं ना अभिजित, आमच्या आसावरी ताईला काहीच कळत नाही. हो सगळे तिचा फायदा घेतात, पण मी नाही घेत कधी फायदा. मी तिला सारखी समजावत असते थोडे डोकं चालव म्हणून. अहो एवढ्या एका गोष्टीसाठी तिची सून किती बडबडते माहिती तिला. आसावरी ताई आलीस? आणलीस का बटाटे? घे. प्रज्ञा, हे बटाटे मला तू परत कधी करशील ग? हा ग, अशी काय तू देते ना, म्हणजे पप्पा बाजारात गेले ना की देते. हो पण तुझ्या लक्षात राहत नाही ना म्हणून म्हटलं. म्हणजे आता बघ ना, माझ्या कितीतरी वस्तू आहेत ना तुझ्याकडे. आता हे बघ, ही ताटली सुद्धा माझीच आहे. माझं नाव लिहिले बघ त्याच्यावर, आसावरी कुलकर्णी आहे ना. ओ तुझीच आहे. आणि मागच्या आठवड्यात साखर दिली होतीस वाटीभर. ती वाटी सुद्धा तू परत केली नाहीस. ही बघ, ही वाटी सुद्धा माझीच आहे. ह्याच्यावरती सुद्धा माझं नाव आहे. आणि हा चमचा सुद्धा माझाच आहे. अगं ही सुरी सुद्धा माझीच आहे. 2 महिन्यापूर्वी नेली होतीस फळं कापायला, परतच केली नाहीस. आणि माझा एक कुंकवाचा करंडा, तोही नेला होतास ना तू. मला तसलं काही आठवत नाहीये. अगं पण मला आठवतंय ना. आठवतो त्या दिवशी तू आली होतीस मंगळागौरीच्या दिवशी.
तेव्हा घेऊन गेली होतीस माझा कुंकवाचा करंडा, तोही हवाय मला. हे बघ मला तसलं काही आठवत नाहीये. माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू मी एका नजरेत ओळखू शकते. तुला वाटत असेल मी विसरते, पण अशी सहजासहजी विसरत नाही मी. जे माझं आहे ते सगळं मला हवंय, आणि जे माझं आहे ते माझ्याकडे येणारच.